फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार आहे असं कळतंय। काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती आहे। त्यामुळे जो बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा प्रश्न होता, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होतोय याबद्दलचा, त्याबद्दल महत्त्वाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी काय शांत आहेत? अरे लाडक्या बहिणीमध्ये जोश, उत्साह, ताकद, प्रेरणा, ऊर्जा तुमची घ्यायला आलो मी। आणि लाडके भाऊ पण आहे तिकडे थोडे। आजच्या या आभार मेळाव्याला उपस्थित या विभागाचे लोकप्रिय खासदार रवींद्र वायकरजी, या विभागाचे लोकप्रिय आमदार मुर्जी काय म्हणायचं पटेल काका, मुर्जी काका, मुर्जी काका लोकांना नाव आवडतं। कमलेश राय, जितेंद्र जनावळे, सुभाष कांता सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अनिल खांडेकर, कलाताई शिंदे, केसरबेन पटेल, चंद्रवती मोरे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींचा हा खरं म्हणजे एक सागर उसळलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सगळीकडे अगदी शेवटपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी आहे। काल प्रयागराजला गेलो होतो आणि गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमात गेलो। मला पत्रकारांनी विचारलं काय मागितलं, तर मी म्हणालो माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींवर अशीच मायेची पाकर ठेव, असाच आशीर्वाद कायम ठेव। त्या महाराष्ट्रामध्ये मला म्हणाले हे कुठली लाट आहे? मी म्हणालो ही लाट नाही, ही नुसती लाट नाही, माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं नारी शक्तीचा विजय झाला आणि नारी शक्ती महायुतीच्या मागे उभी राहिली आणि महायुतीला प्रचंड विजय मिळाला। आणि म्हणूनच जसं रवींद्र वायकर म्हणाले की मी म्हणालो होतो निवडणूक झाल्यानंतर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन। आणि म्हणून आज मी आपल्या मुर्जी काकाच्या विजयाला महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साइज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅट्समन पोलीस, तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल, तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे। लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे। येथे तुम्हाला लेखी बरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं। अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे। विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे। ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे। अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुला मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे। ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल। आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या महाराष्ट्रामध्ये मला म्हणाले हे कुठली लाट आहे?
मी म्हणालो ही लाट नाही, ही नुसती लाट नाही, माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं नारी शक्तीचा विजय झाला आणि नारी शक्ती महायुतीच्या मागे उभी राहिली आणि महायुतीला प्रचंड विजय मिळाला. आणि म्हणूनच तसं रवींद्र वायकर म्हणाले की मी म्हणालो होतो निवडणूक झाल्यानंतर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन. आणि म्हणून आज मी आपल्या मुर्जी काकाच्या विजयाचा आनंदाचा गुलाल उधळायला आलोय आणि माझ्या लाडक्या बहिणींचे भावांचे आभार मानायलाही आलोय. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील नारी शक्तीला ऊर्जा दिली, प्रेरणा दिली. आज असंख्य क्षेत्रात नारी शक्ती वेगवेगळं शिखर गाठते. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे भारतीय नारी शक्तीचे एक प्रतीक आहे. आणि म्हणून लोकसभेत मंजूर झालेलं मातृवंदना विधेयक नारी शक्तीचं प्रतीक आहे. पहिल्याच सभेत झालं ना ते मातृवंदना विधेयक नवीन इमारतीमध्ये. आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करणं त्यांना अशी संधी आम्हाला यापुढे देखील मिळत राहो अशी प्रार्थना गंगा मातेला केली. आणि आज खरंच इथं लाडक्या बहिणींचा सागर आहे. तुमचे लाडके भाऊ मुर्जी काका यांनी मला इथं बोलवलं, म्हणाले हळदी कुंकू समारंभ आहे. अरे बाबा हळदी कुंकू आणि आभार. मी म्हणालो हळदी कुंकू मध्ये या दाढीवाल्याचं काय काम आहे. पण मला माहित आहे मी माझ्या लाडक्या बहिणींचं आभार अभिनंदन करण्याची एकही संधी सोडत नाही. कारण तुम्हीच या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या भावांच्या पाठीशी आणि महायुती सरकारच्या मागे उभं राहिला आणि एक दैदिप्यमान असा विजय मिळवून दिला. ऐतिहासिक असा विजय आपल्याला मिळाला. 232 जागा विधानसभेच्या आपल्या निवडून आल्या. आणि म्हणून लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ हे माझं तुमच्या एकनाथ शिंदेचं खरं टॉनिक आहे, ऊर्जा आहे, प्रेरणा आहे. आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं दैदिप्यमान यश मिळालं नव्हतं. पण लाडक्या बहिणींची योजना खरं म्हणजे ही गेम चेंजर मी म्हणणार नाही, परंतु लाईफ चेंजर आहे, जीवन बदलणारी आहे. खऱ्या अर्थाने मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे. गरिबी मी पाहिलेली आहे आणि माझ्या आईची देखील काटकसर मी पाहिली आहे, तिची तगमग मी पाहिली आहे. आणि जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी देवेंद्रजींना सांगितलं, अजित दादांना सांगितलं की आपण म्हणतो सर्वसामान्य माणसांचं सरकार, मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल, सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचं कामही आपलं आहे. आणि मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण जाहीर केली. विरोधक म्हणाले चुनावी जुमला आहे, हे काय देणार नाहीत पैसे, फक्त निवडणूक जिंकण्यासाठी यांनी हे लाडकी बहीण योजना आणली आहे. काही लोक कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना लप्पड दिली, भागव इधरसे. आणि मग या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी खोडा घातला, मी त्यावेळेस म्हणालो होतो की या सावत्र दुष्ट भावांना बरोबर योग्य वेळी जोडा दाखवा. त्यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साईज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅट्समन पोलीस. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल, तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे. लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला. आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे, कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे. अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके,
जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.